नाही, असं काही नाही. भोंग्याच्या विषयाला आता 2-2.5-3 वर्ष होऊन गेली, त्यामुळे भोंग्याचा विषय आता कुठला राहिला नव्हता. त्यानंतर बऱ्याचदा माझं आणि साहेबांचं बोलणं झालं होतं, भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळं असं काय भोंग्याचा विषय याच्या संग काही संबंध नाही. नेमकं काय झालं होतं मग जे अनेक नेते मंडळी महाराष्ट्र विधानसभेचे पुण्यातले त्यांच्या विरोधातली तुमची गैरबाजी? मी या लोकसभेसाठी इच्छुक आहे. गेल्या 1-1.5 वर्षापासून मी वारंवार सांगतोय. आणि मी जर इच्छुक होतो तर मला असं वाटतं की शहरातले जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी होती, त्यांनी साहेबांकडे अहवाल पाठवताना निगेटिव्ह का पाठवला की पुणे शहरामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही, पुणे शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही. हे जे काही मॅन्युप्युलेटेड केलं गेलं, हे का केलं गेलं? कारण आता इथं माझी बहीण बसली आहे. 2012 पाठवले ना साहेबांनी दिलं ना अहवाल, असं कसं म्हणता नाही दिला? असेल नसेल ना, मला वाटतं की बाबा बघा, तुम्ही शाखाध्यक्षांना विचारा. ज्या दिवशी मान्य राजसाहेब रागावून गेले त्या दिवशी, त्या आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये काय झालं? पुणे शहरामधल्या विधानसभा मतदारसंघांमधल्या शाखाध्यक्षांना असं का सांगितलं गेलं की उद्या जर राजसाहेबांनी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात विचारलं तर तुम्ही सांगा जेमतेम वातावरण आहे, आपण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाही आहे. हे का बोलले गेलं? आणि त्याच्यानंतरनं मग ज्यावेळेस अहवाल गेला, मी अहवाल ज्यावेळेस पोचला त्यावेळेस मी पण जागेवरती होतो. त्यावेळेस अहवालामध्ये अशा काही गोष्टी दिल्या गेल्या की पुणे शहरामध्ये वातावरण चांगलं आहे, पण ह्या इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जमत नाही. मग माझ्या संग न जमवून घेणारे कोण होतं? 100% मी वारंवार ऑफर घेऊन दातांसाठी काय ऑफर आणली आहे का? मी माझ्या भावाला जो लोकांसाठी झडतो, प्रश्न सोडवतो, त्यांना भेटायला आलेली आहे. आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे. मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का, तर दादा आणि वसंतात्यामध्ये मध्यस्थी माझी करायची गरज नाही. डायरेक्ट 1 to 1 त्यांचा विषय आहे. पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आलेली आहे. त्यांना लोकसभा लढायची, मग आता ते भेट झाल्यानंतर ठरवतील ना लोकसभा लढायची, काय करायचं काय नाही, ते निर्णय ते घेतील. तात्यांना सध्या सगळ्याकडून ऑफर आहेत. म्हणजे आताच मोहन दादा येऊन गेले, तुम्ही येऊन गेले, मग जे चांगली ऑफर देणार तात्या तिकडे जाणार. ऑफर ऐका ना, ऑफरसाठी मी पक्ष सोडलेला नाहीये, हे लक्षात ठेवा. मला निवडणूक लढायची आहे ना बाबा, ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची आहे. मी ऑफर घेऊन, मी जर माझ्या पक्षामधनं, ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो, जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरीसुद्धा मी त्या ठिकाणी होतो. मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणुका लढणाऱ्यांमधला नाही आहे.